नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। नाळा येथे प्रणाल इतिहास संशोधन मंडळ, शाहिरी व लोककला अकादमी पोर्ले आणि सुरभी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला 48वा पश्चिम महाराष्ट्र शाहिरी व लोककला महोत्सव नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। पारंपरिक शाहिरी, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती। महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर शाहीर समशेर रंगराव पाटील यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने वातावरण भारावून गेलं। यावेळी शाहीर महर्षी अवधूत विभूते, बंडा भोसले, एकनाथ पाटील, कवी वसंत शिंदे यांच्यासह विविध साहित्यिक, शाहीर आणि लोककलावंतांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। महोत्सवात कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकण परिसरातील कलावंतांनी पोवाडे, डफ वादन आणि भवानी मातेचा गोंधळ सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। विशेष आकर्षण ठरलं ते तब्बल 60 भेदिक शाहिरांनी सादर केलेलं पारंपरिक कलगीतुऱ्याचे सादरीकरण। शाहिरीच्या दमदार शैलीने आणि लोककलेच्या जाज्वल्य आविष्काराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मानधन कमिटीचे उपाध्यक्ष विलास पाटील बेलवलेकर यांनी लोककलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार चोपडे आणि शाहीर विजय जाधव यांनी प्रभावीपणे केलं, तर सचिव सरदार शिंगाडे यांनी आभार मानले। या महोत्सवासाठी लोकमान्य सोसायटी व लोककल्प फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभलं। पश्चिम महाराष्ट्राच्या लोकपरंपरा आणि शाहिरी संस्कृतीचं जतन व संवर्धन करणारा हा महोत्सव रसिकांच्या मनावर ठसा उमटून गेला। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।